तर प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक अशी घटना घडली आहे। सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर हळदीच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी आहे। वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केलेला होता। विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं। आज चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी हे दोघे आलेले होते आणि याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यामध्ये आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत त्यांनी गोळ्या झाडल्या। गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झालाय। या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट आपण ही बघतोय। गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झालाय तर अविनाश गंभीर जखमी आहे। जळगाव मधला हा धक्कादायक असा प्रकार। प्रेमविवाह केल्यानं वडील किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर हा थेट गोळीबार केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, खरं तर धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। प्रेमविवाह केल्याच्या रागातून थेट आता आपल्या वडिलांनीच मुलीचा जीव घेतल्याचं बघायला मिळत आहे। निश्चितच गौरी, अत्यंत धक्कादायक प्रकार हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून समोर आलेला आहे। वडिलांनीच आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीवर बेछूट गोळीबार करत तिचा खून केलेला आहे। तर यात जावई देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तृप्ती आणि अविनाश या दोघांचा 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। मात्र मुलीचे वडील जे आहेत किरण मांगले यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता। मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी 1 वर्षापूर्वी विवाह केला होता आणि ते दोघे पुण्यात राहत होते। आज चोपडा येथे अविनाश याच्या नातेवाईकांचं लग्न होतं आणि त्या लग्नस्थळी हे दोघे आले याची माहिती किरण मांगले यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी लग्नस्थळी जात रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास बेछूट गोळीबार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या गोळीबारामध्ये त्यांची जी मुलगी आहे तृप्ती हिचा जागीच मृत्यू झालेला आहे तर अविनाश देखील गंभीर जखमी झालेला आहे। या अचानक गोळीबार झाल्याने जी धावपळ उडाली त्या धावपळीमध्ये एक महिला देखील त्या लग्नात आलेली जी वराडी महिला होती ती देखील जखमी झालेली आहे। तर त्या ठिकाणी ज्या खुर्च्या वगैरे होत्या त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे। या घटनेमुळे संतप्त हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.